हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयएस. तर आज आपण बघणार आहोत मेन्स डे या सिरीजचा पार्ट 5, ज्यामध्ये आपण मेन्स साठी डेली 2 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर आता पहिला प्रश्न असा आहे की व्हॉट आर मेजर चॅलेंजेस ऑफ पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इन इंडिया? हाऊ कॅन इट बी मेड इफेक्टिव्ह अँड ट्रान्सपरंट? ठीक आहे. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला पीडीएस बद्दल चॅलेंजेस काय आहेत ते सांगायचे आणि तसंच त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन सांगायचे. तर इंट्रोडक्शन मध्ये आपण पीडीएस म्हणजे काय हे लिहू शकतो. Public distribution system is an Indian food security system that operates under joint responsibility of the center and state government. ठीक आहे, हे झालं इंट्रोडक्शन. आता याच्या रिलेटेड इश्यूज बघू. पहिला इश्यू असा आहे की लार्ज एक्सक्लुजन अँड इन्क्लुजन एरर ड्यू टू एररनेस आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरी रिझल्टिंग इन द डेजिग्नेटेड बेनिफिशरीज नॉट रिसिव्हिंग फूड ग्रेन्स. म्हणजे काय, एखादा ऍड जो क्वालिफाय नाही त्याला त्याला पण त्याचा बेनिफिट मिळतोय आणि ज्याला बेनिफिट पाहिजे त्याला बेनिफिट मिळत नाही. हा पहिला झाला. त्याच्यानंतर दुसरा, लार्ज स्केल लिकेज ऑफ द फूड ग्रेन्स ड्युरिंग द ट्रान्सपोर्टेशन विच इज हॅम्परिंग द अवेलेबिलिटी ऑफ द फूड ग्रेन्स. ह्याच्यामध्ये आपण हे सांगू शकतो की फूड जे लिकेज होते त्याच्यामुळे फूडची अवेलेबिलिटी कमी होत्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण असं सांगू शकतो, द ऍक्सेप्टन्स ऑफ द ऑल इनकमिंग ग्रेन्स ड्यू टू ओपन एंड प्रोक्युरमेंट डिस्पाइट बफर स्टॉक बिंग फील्ड क्रिएट्स अ शॉर्टेज इन द ओपन मार्केट. त्यानंतर चौथा, इनएडिक्वेट फूड ग्रेन स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ द गव्हर्नमेंट. जे फूड ग्रेन आहे त्याची स्टोरेज कॅपॅसिटी गव्हर्नमेंटकडे कमी असणं हा एक पीडीएस रिलेटेड इश्यू आहे. तर हे झाले आपले 4 इश्यू. त्याच्यानंतर आता मेजर्स पण गव्हर्नमेंटनं भरपूर घेतले ते इफेक्टिव्हली आणि ट्रान्सपरन्सी त्यामध्ये असण्यासाठी. तर पहिला आहे म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड सोल्युशन कॅन बी युज्ड इन्हान्स इफेक्टिव्हनेस ऑफ द पीडीएस. म्हणजे आपण टेक्नॉलॉजीचा याच्यामध्ये युज करू शकतो आणि गव्हर्नमेंटनं ते काम चालू केले. त्याच्यानंतर युजिंग डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर प्लगिंग द लिकेजेस प्रमोटिंग फायनान्शियल इन्क्लुजन. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये पण डीबीटी सिस्टीम चालू केल्या. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ द आधार विथ टार्गेटेड पीडीएस फॉर बेटर आयडेंटिफिकेशन अँड बेनिफिशरी अँड रेक्टिफाईंग एक्सक्लुजन एरर्स. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की ते आपण रेशन घ्यायला जातो तेव्हा आपल्याला ते थंब वगैरे ह्या गोष्टी असतील, ते काय तर आधार बेस्ड आयडेंटिफिकेशन आहे, त्याच्यामुळे पण यातले एरर मोठ्या प्रमाणात कमी झाले ते. त्यानंतर पुढचा, स्ट्रेथनिंग द एक्झिस्टिंग टीपीडीएस सिस्टीम बाय द कॅपॅसिटी बिल्डिंग अँड ट्रेनिंग ऑफ द इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटीज. ठीक आहे. त्यानंतर पुढचा, एनहान्सिंग द स्टोरेज कॅपॅसिटी जो इश्यू होता त्याचाच आपण इकडे मेजर्स मध्ये लिहू शकतो की स्टोरेज कॅपॅसिटी वाढवायची, त्याच्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर पण वाढवायचं. याच्यामध्ये पण लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलेलं की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप त्याचा पण आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. हे झालं आपण काही मेजर्स घेऊ शकतो ते वाला. ठीक आहे. तर कंक्लुजन मध्ये आपण असं लिहू शकतो की द पीडीएस इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट इन इन्शुरिंग food security for the vast majority of the people in India. With the proper management and operation, it reach and effectiveness can be tremendously enhanced. ठीक आहे. तर हे झाले याचं इंट्रोडक्शन, त्याच्या रिलेटेड असणारे इश्यूज आणि ह्या पेज वरचे हे त्याच्यावरचे मेजर्स. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघून घेऊ. इलॅबोरेट ऑन द स्कोप अँड सिग्निफिकन्स ऑफ द फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इन इंडिया. ठीक आहे. तर फूड प्रोसेसिंग म्हणजे काय हे पहिला आपण इंट्रोडक्शन मध्ये लिहिलं पाहिजे. Food processing is the process of transformation of raw agriculture products into food, one form of the food into other form carrying a commercial value. हे झाले फूड प्रोसेसिंग म्हणजे एक डेफिनेशन. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट्स कव्हर करायचे, ते म्हणजे स्कोप आणि सिग्निफिकन्स. तर पहिल्यांदा आपण स्कोप बघू. स्कोप मध्ये पहिला पॉइंट आहे, इंडिया हॅज सिग्निफिकंट ऍग्रिकल्चर सरप्लस दॅट कॅन बी ऑब्झर्व्ड अँड युटिलाइज्ड प्रोडक्टिव्हली वाया फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. सेकंड मध्ये आपण असं लिहू शकतो, इंडिया हॅज सिग्निफिकंट अनटॅप्ड पोटेन्शियल बोथ इन टर्म ऑफ अवेलेबिलिटी ऑफ बोथ रिसोर्सेस अँड लेबर. म्हणजे इंडियाकडे मोठ्या प्रमाणात ऍग्रिकल्चर रिसोर्सेस पण आहेत आणि तसंच आपल्याकडे लेबर मार्केट पण जास्त आहे. त्यानंतर पुढे तिसरा पॉईंट, द डिमांड फॉर द प्रोडक्ट्स फ्रॉम दिस इंडस्ट्री हॅज ऑल्सो इन्क्रीज ड्यू टू, त्याला 2 कारण आहेत. पहिलं म्हणजे अर्बनायझेशन अँड द ग्रोथ ऑफ द एस्पिरेशनल मिडल क्लास. त्यानंतर पुढचा पॉईंट असा आहे की द ग्रोथ ऑफ द फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इन इंडिया can also lead to increased export, enabling a country to earn foreign exchange and integrate with the global supply chain. पुढचा, encouraging government policies जसं की allowing 100% FDI in this sector through automatic route. त्यानंतर पुढचा, it can also augment the income of the farmerचं ऑब्व्हियसली इन्कम वाढणारच आहे थ्रू व्हॅल्यू ऍडिशन इन द रॉ प्रोडक्ट्स. हे झाला त्याचा स्कोप. आता सिग्निफिकन्स मध्ये आपण बघून घेऊ. सिग्निफिकन्स मध्ये पहिला पॉईंट असा येतो की इट प्रोव्हाइड डायरेक्ट अँड इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट, म्हणजे एम्प्लॉयमेंट मिळणार आहे कारण त्याचं
असं की हे एक ब्रिज म्हणून ऍक्ट करू शकतं फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री कशामध्ये, तर ऍग्रीकल्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा, प्रोसेस्ड फूड व्हेन फोर्टिफाईड विथ द विटॅमिन्स मिनरल्स कॅन रिड्यूस द न्यूट्रिशनल गॅप इन द पॉप्युलेशन. ठीक आहे. पुढचा पॉईंट असा होऊ शकतो की food wastage could also be reduced, leading to the better price realization for farmers through the diversion of the surplus to this industry. त्याच्यानंतर, being a labor intensive industry, it can be provide localized employment opportunity, thereby reducing the push factor in the source of region of migration. त्यानंतर, processing increase the shelf life of the food, thus keeping the supplies in turn with the demand, thereby controlling the food inflation. And last मध्ये आपण असं लिहू शकतो, food processing will require different type of the inputs, thus creating the incentive for farmers to grow and diversify the crop. तर हे झालं त्याचा स्कोप आणि सिग्निफिकन्स. आता आपण कन्क्लुजन बघू. Thus the food processing industry has a lot of scope in the India. Its significance can be gauged when viewed from the perspective of the food security, economic growth, and the employment generation. सो स्टुडंट्स, हे झाले आजचे 2 क्वेश्चन्स. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.